पेरणी करते वेळी आपल्याकडे जर बीबीएफ यंत्र उपलब्ध असेल तर मी म्हणेल त्यानेच पेरणी करा. कारण बीबीएफ यंत्रामुळे बियाणं योग्य अंतरावर पडतं. शिवाय पाऊस कमी जास्त झाला तर बियाणे उगवण शक्तीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. जास्त पावसात बियाणे बीबीएफ मुळे दडपत नाही. जास्त झालेलं पाणी सरीमध्ये थांबून जमिनीमध्ये ओलावा सुद्धा टिकून राहतो. आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडेल त्यावेळेस हा ओलावा पिकाला उपलब्ध होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होते. शिवाय पावसाचा खंड पडला तर बीबीएफने पेरणी केलेल्या शेतामध्ये जमिनीला फारशा भेगा पडत नाही. जमीन भुसभुशीत राहते. त्या वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहतो. पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. त्यामुळे उत्पादनामध्ये एकरी 2 ते 3 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होते. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे जर बीबीएफने पेरणी करणं शक्य नसेल तर माझी विनंती राहणार आहे की मग पावसाळ्यापूर्वीच सरी वरंबे तयार करा आणि त्यावर टोकन यंत्राने किंवा हाताने टोकून लावा.